46व्या एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे स्पर्धा सेक्रेटरी श्री अभय हडप व रणजी क्रिकेट परीक्षक श्री ओमकार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. दादोजी कोंडदेव स्टेडियमवरील मैदानात 46व्या वर्षातील एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे टूर्नामेंट सेक्रेटरी अभय हडप व क्रिकेटर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन रणजी क्रिकेट परीक्षक श्री ओमकार साळवी यांच्या हस्ते टूर्नामेंटचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय माजी पंच पिलो रिपोर्टर यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. डोंबिवली क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेस डोंबिवली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जयंत वेल्दे, कमिटी सदस्य कौस्तुभ साठे व अमित डोंगरकर उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांचे चिरंजीव कौस्तुभ केळकर ही आवर्जून येथे उपस्थित होते. स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, अतिश कर्णिक, प्रशांत गावंड, संतोष साळुंखे इत्यादी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाची प्रस्तावना बाळा खोपकर यांनी केली. आजपासून एन.टी. केळकर मेमोरियल जी मुंबई क्रिकेट असोसिएशनची अफिलिएटेड आहे, ही टुर्नामेंट 46व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज झालं आहे. ओंकार साळवी जे मुंबई क्रिकेटचे क्रिकेट संघाचे कोच आहेत, ठाण्याचे आहेत आणि अतिशय कर्तृत्वान असे खेळाडू आहेत, तर त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे. मला आनंद वाटतो की हजारो खेळाडू ठाणे जिल्ह्यातले या स्पर्धेच्या माध्यमातून खेळू शकले आणि ते देखील स्टेडियमवर खेळू शकले. आणि आता पुढच्या काळात तर इथली अनेक खेळाडू जे आहेत ते मुंबईच्या टीममध्ये निरनिराळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील खेळत आहेत. अजिंक्य रहाणे आहे, त्याने टेस्ट क्रिकेट, वन डे सगळीकडेच त्याने गाजवलेलं आहे. अनेक म्हणजे 45 वर्षाचा इतिहास घेतला तर अनेक खेळाडूची नावं घेता येतील की जे रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, टाइम शील्ड किंवा टेस्ट क्रिकेट इंडियन टीम किंवा मुंबई टीममध्ये खेळलेले आहेत किंवा काही खेळत आहेत. आणि त्याच्यामुळे ठाण्याचा क्रिकेट जो आहे तो या सगळ्या अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच आणि MCAच्या सहकार्याने, ठाणे महापालिकेच्या सहकार्याने हा क्रिकेट जो आहे तो पुढे जातो. गेली 10-11 वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करताना आज पहिल्यांदाच या एन.टी. केळकर स्पर्धा जी आहे त्याच्याबद्दल मी बरंच ऐकून होतो. तर त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला हजर राहण्याचं भाग्य लाभलं, त्याच्याबद्दल पहिल्यांदा आयोजकांचे आभार. ही स्पर्धा 45 वर्ष चालते आणि हे 46वं वर्ष आहे. लवकरच 50 वर्ष होतील, पण यांचा हेतू हळूहळू सफल होतोय असं आपल्याला जाणवायला लागलंय, कारण इकडची काही मुलं आता मुंबईला रिप्रेझेंट करायला लागलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा अतिशय उत्कृष्ट जो स्टेडियम झालेला आहे दादोजी कोंडदेव, ज्याच्यावर आता नॅशनल मॅच पण व्हायला लागल्यात, अशा स्टेडियममध्ये खेळायचा संपूर्ण स्पर्धा या स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. आणि हे फार मोठं भाग्य या मुलांचं आहे, त्यांच्या कोचेसचं आहे की त्यांना एक चांगल्या वातावरणात ही स्पर्धा खेळायला मिळते. माझ्यासाठी तर फार एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण काय ही टुर्नामेंट मी कधी खेळू शकलो नव्हतो, कारण काय मी कधी क्रिकेट खेळलो नाही. मी नेहमी जस्ट त्या रोपच्या नेहमी त्या साईडला होतो टुर्नामेंट बघताना. पण आज मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली की मला सरांनी इन्व्हाइट केलं आणि एक माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की या टुर्नामेंटच्या ओपनिंगसाठी मी येऊ शकलो आणि त्यांना मुलांना गाईड करू शकलो. मला वाटतं की प्रत्येक गेम आपल्यासाठी एक लर्निंग अपॉर्च्युनिटी असतो, मुलांसाठी पण किंवा कोचसाठी पण, सगळ्यांसाठीच. आणि ते मुलं त्यातून शिकतील. आता ते काय शिकतायत आणि कसे शिकतायत ते आपलं काम आहे, सिनियर प्लेअर किंवा एक सिनियर मेंटॉर म्हणून त्यांना गाईड करणं. आणि तेच आपलं त्यांना एक मार्गदर्शन जातं मुलांसाठी की ते कसे त्या गेममधून गोष्टी शिकतात.